जगन्नाथ, जगन्नाथ, गाई काय हा प्रकार? त्या गुरुकुलने काय बिघडवलं तुझं? सारंग, मी काहीही केलेलं नाहीये. जे काय केलंय ते राजकुमारने केलंय. मी त्याला बजावून सांगितलं होतं, पण त्याने माझं ऐकलं नाही. हे बघ, मला वेड्यात काढू नकोस तू. दादा तुला विचारल्याशिवाय काही करत नाही, आणि त्यांची जागा आहे ना, सोड ना मग. अरे पण मी खरंच काही केलेलं नाहीये. तुझा विश्वास का बसत नाहीये माझ्यावर? ठीक आहे, 1 मिनिट, 5 मिनिटासाठी राजकुमारच्या बाजूने विचार करून बघ. त्याला आपण देऊया ना बेनिफिट ऑफ डाऊट. मुळात गुरुकुलाची जागा ही रूपम कॉस्मेटिक्सची होती, पण ती बेकायदेशीररित्या चुकीचे फेक कागदपत्र बनवून जगन्नाथला विकली गेली. बरोबर आहे ना? पण ती मुळात आहे जागा आपलीच ना. मग तीच जागा राजकुमार स्वतःच्याकडे आणण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याचं काय चुकतंय? फक्त त्याची जी पद्धत आहे ना, ती चुकीची आहे. तो आपल्या कंपनीचा अधिकृत मेंबर आहे आणि त्याने हे सगळं केलं. त्याची पद्धत चुकली, पण ठीक आहे, मग कंपनीचा अधिकृत मेंबर मी पण आहे. मला जे पाहिजे ते मी करतो. काय करणार आहेस? कोर्टाच्या विरोधात जाणार आहेस तू? हं? ही केस मागे घ्यायला लावणार आहेस? का जगन्नाथची वकिली करणार आहेस? तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं ना. आता मला जे योग्य वाटेल ते मी करेन. फक्त फरक एवढाच आहे की तुम्ही अन्याय केलाय आणि मी अन्याय होऊ नाही देणार. अन्याय? तू सारंग ज्या पद्धतीने चिडून गेलाय ते बघता हा नक्कीच काहीतरी मोठी गडबड करणार आहे. या म्हातारीला सारंगला अडवायला तर जमणार नाही. आता एकूण परिस्थिती हाताबाहेर चालली असंच वाटतंय. आत्ताच्या आत्ता राजकुमारला फोन करून हे कळवायला पाहिजे, नाहीतर आमचा सगळा प्लॅन फ्लॉप होईल.